सो ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतोय. सलामीर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. चिराग आणि दीपेन ही जोडी स्ट्राईक वरती आहेत. ते चिराग नॉन स्ट्राईक इन कडे आपण दीपेन आणा बघतोय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया एबी ग्रुप ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. महत्वाचा मॅच. एक एक टप्पा आपण पुढे जातो. एक एक टप्प्याने आपल्याला पुढे जायचं. अजितजी पाटील आमच्या जोडीनं जोडले जातील. ज्यावेळेला टॉस झाला त्यावेळेला कॅप्टननं लगेच सांगितलं जय हनुमान मायको संघाचे की आम्ही मागच्या 2 सामन्यामध्ये फिल्डिंग करून जिंकलोय, धावांचा पाठलाग करणार आहोत. आताही देखील त्याच उद्देशानं आम्ही ते खेळणार आहोत. तर कॅप्टननं म्हटलं होतं फिशरमॅन दांडाकडीच्या की मागच्या सामन्यामध्ये कदाचित आम्ही जिंकलोय, पण त्या मॅचमध्ये काही मिस्टेक झाल्यात, चुका झाल्यात, त्या सुधारून त्या मिस्टेकमध्ये सुधारणा करून आम्हाला या सामन्यामध्ये खेळायचं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे, मोठा आहे, त्याच्यामुळे त्यांनी विचार केलेला आहे थोडेसे आपण करेक्शन करूया आणि मॅचमध्ये येऊया. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. वळी आपण संजय गावड संघाचे संघनायक अनुभवी गोलंदाज. समोर चिराग बारी. पुढचा चेंडू, पहिला चेंडू रीड केलाय. पॉपिन क्रीजचा यूज करत चेंडूला उडवलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू वेगानं जातोय सर डीप गलीमधनं. चांगला स्टार्ट आहे सर. सुंदर सुंदर फटका गेला वाल्यात. आणि आजच्या टेनिस क्रिकेटमध्ये, धावपळीच्या क्रिकेटमध्ये असे फटके फार कमी अभावाने पाहायला मिळतात. स्क्वेअर कट, अप्पर कट, बरं जसं तुम्ही उल्लेख केला क्रीजच्या, बिलकुल क्रीजचे घेणार मी जाके बघा रिप्ले बघा. बरोबर खेळण्याचा प्रयत्न केला, क्रीजच्या आतमध्ये जाऊन बरोबर वापर केला गेला होता आणि तो स्लाइस केला गेला ना, त्याला कापलं, त्याच्यामुळे वेग आला आणि त्या वेगाने चेंडू सीमारेषा पार चौकार. ऑफस्टमच्या बाहेर, ऑफस्टमच्या बाहेर बीट होता. फुलर लेन डिलिव्हरी होती. इनसाइड आउट करायचं होतं, कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं या चेंडूला, पण फ्लॅट खेळलं, थोडंसं फ्लॅट खेळलं. निर्धाव चेंडू, पहिला चौकार आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. त्या चेंडूची वाट बघत होते. चेंडू थोडंसं पुढे खेळवलाय. इथे ब्रेक बघायला मिळतोय. पटका फसला यशांच्या मागे. स्वप्नील भोईर आहे, चुकी नाही आहे. पहिला धक्का लागतोय. चिराग बारी बॅक टू द डग आउट. विकेट गिरता हुआ, म्युझिक प्ले होता हुआ. टॉस्टअप डिलिव्हरी होती, थोडासा फ्लाईट दिली होती, चेंडूला उंची दिली होती ऑफस्टमच्या बाहेर आणि मागचा फटका देखील असाच खेळला होता. ज्यावेळेला तुम्हाला इनसाइड आउट खेळायचा तेव्हा मागच्या पायाला गिरकी घ्यायची आहे, नाही घेत आली. जागेवरती राहिले होते आणि बॅटच्या त्या लिव्हिंग एज बघा, रिप्ले बघा, ती लिव्हिंग एज लागली गेली होती आणि हा झेल रेग्युलेशन कॅच एक सोपा झेल टिपला गेला होता ऑफस्टमच्या बाहेर. याच्या अगोदर बीट केलं गेलं होतं, त्यांचा फटका खेळताना कडेला लागला आणि विकेट गडी बाद झालाय. एक गोष्ट तर नक्कीच आहे, ज्यावेळेला बॅटिंगला नवीन फलंदाज मैदानात येतोय जिग्नेश, एक तर नक्कीच आहे, ज्यावेळेला उत्कर्षाने आम्ही चर्चा करत होतो की आजच्या दिवस रात्र क्रिकेटमध्ये 7 सामने झालेत, 50च्या खालची धावसंख्या इथे डिफेंडेबल नाही आहेत, 50च्या पार जायचंय. सनी त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू हाताळलाय. दीप येत आहेत, वेगाने येत आहेत. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावले ती 5. पहिल्या चेंडूवरती अधिराज्य होतं यावेळेला आपण बघतायत चिरागचं. तदनंतर 2 चेंडू एक्युरेसीने हाताळले, विकेट गेलाय आणि हाही चेंडू खूप चांगला बघायला मिळतोय. फक्त सिंगल, स्कोर पोहोचलाय 5 वर. सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू ड्राईव्ह केला, मिड ऑनला फील्ड केलं, थ्रो, डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न केला गेला होता. नॉन स्ट्राईक एंडला सांगत होते नक्कीच की या एंडला परफेक्ट थ्रो येणं गरजेचं होतं. थोडंसं रिस्की रन होती. एक धावे चेंडूवरती पूर्ण धावफलक पुढे जाऊन पोहोचलंय 6 वरती. अंतिम चेंडू बघायला मिळेल. मिस्टर संजय गावड राईट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगली गोलंदाजी करतायत. आपण बघ पुढचा चेंडू हळवारपणे पुनश्च यावेळेला प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर गॅप बघायला मिळतोय. पूर्णतः रीड केलं होतं आणि ऑन मेरिट खेळल्यात. एक जमेची बाजू आहे. स्क्वेअर ऑफ द विकेटचा येतोय चौकार. 10 धावा स्कोर कार्डवर. नाही, चांगला फटका बघा. जसं तुम्ही म्हटलं की रीड केला होता, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह होता, अपिश केला होता, लॉफ्टेड ड्राईव्ह होता.
लॉफ्टेड ड्राईव्ह खेळला गेला होता, चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषे पार. महत्त्वाचं काय होतं की तुम्ही त्या टप्प्याला ओळखलं होतं. जसे आपलं का ना रीड, तर त्याने पुढचा पाय देखील त्याच्या जवळ गेला होता. लांबून जरूर खेळलं होतं, पण महत्त्वाचं होतं जो कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होता त्याच्या बरोबर वरून हे चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. पहिले षटक आले, पहिल्या षटकामध्ये आले 10 धावा, 2 आकडी धावसंख्या पूर्ण होत असताना पहिला ज्या विकेट नंतर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न टीम करते फिशरमॅन दांडागाडीचा संघ. धावा आहेत फलकावरती 10. न्यूमान जिया जितेंद्र मिश्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. 2 चौकार, 2 सिंगल, एक डॉट बॉल, एक विकेट. एकंदरीत जर आपण बघितलं पहिल्या षटकाचं विश्लेषण आणि नवीन गोलंदाज जितेंद्र वेग भरपूर आहे. पॉवर प्लेचं षटक तितकंच महत्त्वाचं आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. समोर आपण बघतोय फलंदाज दीपेन आहे ना. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आणि स्ट्रायकरला सुरुवात चांगला आहे. या सरसरनं पुढे गेलं तर जी हा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. पुढ्यातला चेंडू होता, आवाज आलाय आणि चेंडूला पाठवलाय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं. षटकार. एबी ट्रॉफीतील एक दर्जेदार फटका खेळलाय, चेंडू सीमारेषा पार. षटकार. रिप्ले आपण बघा, फुल लेन डिलिव्हरी होती आणि बरोबर त्या लेग स्टंपवरचा चेंडू होता आणि लेग स्टंपवरच्या चेंडूला सरळ लंगॉन सीमारेषा पार पाठवले. षटकार. थोडंसं पुढे टाकला गेला आणि वेळ दीपेनकडे होती. एक चांगल्या रिदममध्ये बॅटिंग करतायत. ऑन साईडला आपण बघतायत लॉंग ऑनला क्लिअर करत पूर्णतः बॉडीचा फोर्स लावला गेला. चेंडूकडे पूर्णतः नजर होती. बॉल पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये नवीन आणि धावसंख्या पोहोचली ती 16 वरती. आक्रमकता बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार येतो. गोलंदाज थोडासा प्रेशरमध्ये असतो. फलंदाज फ्री माइंडली बॅटिंग करतो असतो आणि तेच इथे बघायला मिळेल. नाही हे कौशल्य आहे. आता म्हणजे ज्या गोलंदाजाचा तुम्ही उल्लेख केला होता जियाचा, ज्याच्याकडे क्षमता आहे, मग अशा परिस्थितीमधनं तुम्हाला बाहेर यायचं आहे. इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आपण शिकतो काय? दबावाखाली खेळणं, दबावामध्ये खेळणं आणि अशा सिच्युएशनला हँडल करणं हे तुम्ही शिकत आलात आणि त्यामुळे आता तुमची देखील परीक्षा आहेत अशा फलंदाजासमोर ज्याने पहिल्या चेंडूवरती तुम्हाला षटकार ठोकलाय. स बघूया जिया कशा पद्धतीने कमबॅकिंग करतील आणि नेहमी कॉमेंट्रीच्या माध्यमातून आम्ही म्हणत असतो शॉर्ट बॉल फटका फसलाय की तुम्हाला षटकार आलाय. इज नो डाऊट. तुम्हाला कुठल्या चेंडूवरती षटकार आलाय हा प्रश्न तुम्ही विचारायला हवाय आणि त्याने विचारला जियाला की तुम्ही ओव्हरपिच टाकला षटकार आलाय, दूर ठेवलाय, विकेट आलाय. ना म्हणून नेहमी असं म्हणतात ना की काही वेळेला सांगतात मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. लेकिन ॲक्च्युअल फॅक्ट इज करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. चुकांमधनं तुम्ही दुरुस्ती करा तर तुम्ही सक्सेस होणार. कदाचित पहिल्या चेंडू हाताळताना जी चूक केली होती ना, मिस्टेक केली होती, त्या मिस्टेकमध्ये करेक्शन केलं. नो वन मॅन कंप्लेंट म्हणजे प्रत्येक माणूस कंप्लेंट नाही आहे. दॅट्स वाय म्हणजे पेन्सिल हॅव अ इरेझर. जो इरेझर का असतो म्हणजे पेन्सिलच्या टोकाला त्या करत असतो. कोणी कंप्लेंट नसतो. काही चुका होणार, मिस्टेक होणार, पण ते मिस्टेक दुसऱ्याने दाखवण्यापेक्षा स्वतःच्या लक्षात येणं गरजेचं आहे. चुका जोपर्यंत स्वतःला संबंध नाही ना तोपर्यंत स्वतः ते दुरुस्त करणार येणार नाही. जियाने चूक दुरुस्त केलेत आणि ज्याने षटकार ठोकलाय त्याला माघारी परतले. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या स्वतःवरती ठेवावं लागेल. स्वतःसाठी वेळ द्यावा लागेल आणि फोकस तुम्हाला स्वतःवर करावा लागेल. दीपेनचा विकेट आला षटकारानंतर. जिया चांगली कमबॅकिंग करतायत. 16 धावा झालेली आहेत. 2 धक्के इथे बघायला मिळत आहेत. न्यूमान दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. नील चुकीचा चेंडू हाताळला गेलाय. थोडीशी इंजरी झालंय. आपण बघायचंय बघायचंय थोडंसं. हे पाणी घेऊन जा. थोडीशी मोकळी हवा येऊ द्या. थोडंसं बाजूला घ्या. 16 धावा पण स्कोर कार्डवरती बघतोय. पहिला षटकार विकेट, तदनंतर हा चेंडू सरळ आपण बघतायत डोक्यावरती थोडंसं आदळलाय. नील स्वतःला सावरताना. अंपायर्स ह्या चेंडूवरती डॉट बॉल आहे.
नो चेंडू आहे. तर आपण या ठिकाणी बघतोय बीमर चे संकेत येत आहेत. इट्स नो बॉल. धावसंख्या 17 वर पोहोचले. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असेल. चेंडू क्रमांक 3 हे जिया गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतील. सुंदर क्लॅरिटी आपल्याला बघायला मिळते. प्रिन्स मूवी यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूला खूप चांगलं फॉलो करतायत. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण या ठिकाणी बघतोय. त्याला कारण आहे कारण प्रिन्स मूवीला माहिती आहे जसं तुम्ही उल्लेख केला होता फोकस महत्वाचा आहे आणि फोकसचा अर्थ तोच आहे ना. फॉलो वन कोर्स अंटिल यू सक्सेसफुल. FOQS त्या करता आहे. फॉलो वन कोर्स अंटिल यू सक्सेसफुल. तो फोकस कदाचित प्रिन्स मूवीचा आहे आणि त्याच्यामुळे बाकीच्यांना सांगावं लागतं कॅमेरामॅनला बाई कॅमेरामॅन फोकस करो पण इथे फोकस आहेत. परफेक्ट प्रिन्स मूवीचं कॅमेरामॅन देखील आहेत तितके अपडेटर देखील त्याच ताकदीचे आहेत. आपटका जरूर खेळावेत क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली. पण एक गोष्ट लक्षात व्हायची की रे तो फ्रीडचा चेंडू होता. थ्रो करण्यामध्ये थोडासा कमी पडला होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण एक धावाने धावलं का पुढे चाललाय पण ते 18 वेगाने वरती. नाही चाललाय. 18 वरती आपण बघतायत संधीचं तितकसा फायदा घेता आलेला नाहीये. खूप चांगला अंडरआर्म थ्रो मनीष भोईर यांच्याकडनं बघायला मिळाला. 18 रन्स एकंदरीत जर आपण विचार केला दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 200च्या स्ट्राईक रन रेटने जवळजवळ 9 चेंडूमध्ये 18 धावा या फिशरमॅन दांडागाडी संघाच्या स्कोर कार्डवरती आपण बघतोय. यावेळेला शॉटम पोल आपल्याला बघायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर येतोय. 4 चौकार. चौकाराचा फटका होता पाहिलं होतं हे थोडासा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या मध्ये आहे सर्कलच्या मध्ये आहे आणि त्याला बीट केलं गेलं जास्त काही नाही केलं. त्या बरोबर वर्तुळाच्या बाहेर हा फटका खेळला गेला होता. स्क्वेअर लेग रिझनमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या डोक्यावरून या चेंडूला खेळलं गेलं होतं. चेंडू गेलाय सर स्क्वेअर लेग रिजनमध्ये. चौकार धावा येत नव्हत्या त्यावेळेला महत्वाच्या वेळी हा चौकार. चिग्नेच्या बॅटमधनं चौकार आलाय. टायमिंग खूप चांगलं होतं. पुढचा चेंडू याही वेळेला हुक करण्याचा अटेम आहे. फटका तितकासा चांगला नाही आहे परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना बाक टू बाक येतोय. धीरज किनीला डॉमिनेट करत सीमा रेषेच्या बाहेर आणखीन एक 4 चौकार. चला जे तिथे प्रेक्षक बसलेले आहेत विनंती असेल आपण थोडंसं बाहेर बसा. धावसंख्या 26 वर पोहोचले. 26 चिग्नेच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार आलाय. 26. 26 धावा धावफलकावरती मागचा चेंडू होता ज्या वेळेला त्यांनी इनफिल्डला बीट केलं होता. हा फटका मोठा होता म्हणजे हुक करायचा होता चेंडूला आणि पाठवला सरळ बरोबर स्क्वेअर लेग रिजनमध्ये चौकार. धावा वेगाने चालल्यात. मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले आहेत. 4 ऑफस्टमच्या बाहेर मागे 2 आखूड डब्याचे चेंडू हाताळले. हा उजव्या शीच्या बाहेर फुलरलेन चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडूची संख्या होत असताना 2 षटकांचा हा फुलरलेन डिलेवरती ऑफस्टमच्या बाहेर होता. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खेळ संपलाय 2 षटकांचा आणि 2 षटकांतर धावा धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यान 26 धावा. षटक 2 कंप्लीट झालेले आहेत. या षटकामध्ये सर तब्बल 16 धावा बघायला मिळाल्या. त्याच्यामध्ये आपण बघतायत 2 चौकार 1 षटकार आणि 1 नो बॉल आणि 1 सिंगल. एकंदरीत 16 धावा. 26 झालेल्या 13च्या सरासरीने गोलंदाजीसाठी साई पाटील गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. ज्याच्याकडे क्षमता आहे बॉल टर्न करण्याची. लेफ्ट आर्म लेग ब्रेक म्हणून साईला ओळखलं जाते आणि पहिला चेंडू थोडासा वेट केला त्यानंतर फक्त पॉईंटला दिशा दिली. नाजूक टच ज्याला म्हणतात डेलिकेट टच इथे बघायला मिळतो. अमोल या ठिकाणी बघायला मिळतोय. एक धावे चेंडूवरती पूर्ण लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा जसा एक टर्न आहे मोठा टर्न आहे. म्हणजे त्या चेंडूला 45 डिग्रीमध्ये वळवण्याची कला ज्याचा उल्लेख तुम्ही साईचा उल्लेख केला गेला. बिल्कुल अगर साई सही ठिकाणी पर गेंदबाजी करेगा ना तर बल्लेबाज के लिए तकलीफ होगी. थोडा जर टप्पा व्यवस्थित रखला तर कदाचित फलंदाजासाठी थोड़ा त्रासदायक ठरू शकेल. और सही लेंथ लाइन में गेंदबाजी करने के लिए इस खिलाड़ी को भी गेंदबाज को जाना जाता है. अगर वो अपनी क्षमता के अनुसार गेंदबाजी करते हैं तो चाहे से इकोनॉमी अच्छी रख पाएंगे. ये जो गेंद को घुमाया उसने आपने देखा होगा किस तरह से गेंद गिरने के बाद भाई थोड़ी सा काटा बदली है. मैं इस बाय के जरिए सिंगल मिलेगा यहाँ पर. ना म्हणून मी उल्लेख केला त्या गोलंदाजचं नाव आहे साई
पण बिलकुल सही गेंदबाजी, बरोबर, योग्य सही ठिकाणी पे गेंदबाजी आपने सही का तुम्ही जसं योग्य विश्लेषण केलं. टॉप डिलिव्हरी पडला थोडासा कोटा, ज्याचा उल्लेख केला होता 45 डिग्रीच्या आसपास हा चेंडूला टर्न केला होता. आता अगेन्स्ट द टर्न खेळला गेला होता. मागचा चेंडू अगेन्स्ट द टर्न खेळला होता बॅट्समननं. आता थोडीशी वाट बघितली पण वेगवान वेगवान मागे टॉप होता. हा थोडासा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा, पण वेगानं वेगानं थोडासा फ्लॅट चेंडू हाताळला होता, निर्धाव चेंडू. खूप चांगला चेंडू हाताळलाय. पडल्यानंतर थोडासा वेग मिळाला, थोडासा टॉसही झाला. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न खूप होता यावेळेला फलंदाजाचा. जर आपण बघितलं तर विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकासा सफल नाहीये. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. सुंदर सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवत असताना महत्वाचं तिसरं षटक. आता लांबनं दुरून खेळलं होतं, हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. मनीष भोईर. मनीष होते म्हणे आणि त्याने टिपलाय हा झेल. लांबून खेळण्याचा परिणाम इथे ते झालाय. पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. अँगल चेक केलं जाईल या ठिकाणी गोलंदाजाचं. आपण बघू शकाल. अठ्ठावीस आहे स्कोर कार्डवर. पंचांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की इट्स अ नो बॉल. जी शैली तपासली गेली होती त्यामध्ये तिसऱ्या पंचांनी ते पाहिलं गेलं होतं आणि तिसऱ्या पंचांनी रिस्ट जी पाहिली होती आणि जो कोना होता, जो एल्बोमधनं बेंड झाला होता, तोच कदाचित पाहिला गेला होता. ते पंचांनी आपलं मत तिथे नोंदवले. याचा अर्थ तिथे जी शैली आहे, जी गोलंदाजी ॲक्शन आहे, ज्याच्यावरती संदेह निर्माण झाला होता आणि तेच आता मेगा स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरचे ज्या रन आले त्या आणि एक नो बॉल अशा पद्धतीने धावा ऍड होतील स्कोरबोर्डमध्ये आणि गोलंदाज मात्र चेंज. पेनल्टी नाहीये, एक ती धाव पळून काढली ती आणि एक नो बॉलची. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण आणि दोन धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 30-30. 30 धावा धावफलकावरती येत असताना 4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे या षटकातील. त्यानंतर कॅमेरामन षटक संपल्यानंतर आपण थोडंसं मुख्य मंचाकडे कॅमेरा फिरवायचा आहे. तिथे एक आपण बघतायत थोडंसं विश करायचं आहे का चिमुकलेला आपण बघतोय. पुढे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 30 धावा झाल्यात. मनीष भोईर आल्या 2 चेंडूसाठी गोलंदाजीसाठी. शेवटचे 2 चेंडू मनीष तयार होतील. तीन चेंडूचा खेळ झालाय. हा 4 चेंडूंचा खेळ शेष झालाय. 2 सिंगलला एक डॉट बॉल नंतर विकेट आणि नंतर नो दिलाय. सॉरी 3 चेंडूचा खेळ या षटकामधला पूर्ण झालाय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीसाठी मनीष सेकंडला फलंदाज सज्ज होतोय. पंच वळतात इशारा करता लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. एक धाव अवांतरच्या स्वरूपात प्राप्त होईल. एका धावाने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 31. 31 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे.
सदरम्यान पुढचा चेंडू लेग ब्रेक हाताळला गेला. यावेळेला आपण बघतायत पुनश वाईड बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती तब्बल 32. 32 धावा धावफलकावरती येत असताना आपण बघतो फिशरमॅन दांडाकाडी आणि या दुसऱ्या बाजूला जयनुमान मायकॉप या दोन संघादरम्यान सुरू असलेला महत्वाचा सामना. ज्यावेळेला टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करताना आता फिशरमॅनचा संघ आता खेळण्याचा प्रयत्न होता. टॉप ऑफ द बॅट चेंडूला लागला गेला होता, जोपर्यंत लॉंग ऑनला फील्ड केला जाईल. एक धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. 33 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे या सामन्यामध्ये. स्कोर 33. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मनीष तयार होताना आयटम ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे. डॉट बॉल आलाय. स्कोर स्टे ऑन 33. 33 धावा धावफलकावरती येत असताना आपण बघतोय हा महत्वाचा मॅच आहे. इथून जिंकून त्या क्वालिफायच्या मॅच मध्ये जायचंय. क्वालिफायच्या दिशेने जायचंय. एक पाऊल पुढे टाकायचं आहे आणि त्या उद्देशानं हा सामना दोन्हीसाठी महत्वाचा आहे. क्वालिफायचा मॅच तुम्हाला खेळायचा आहे. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीपोर्न. क्षेत्ररक्षक ए स्वीपर कव्हर फील्ड केल्या गेले. थ्रो करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय वेगानं. चित्याच्या चपलाईनं 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या आणि 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचल्या. 35. दरम्यान कॅमेरामॅन आपण बघतायत आमचे श्लोक हर्षद महाले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राजकिरण वर्मा यांना विनंती करतोय की त्यांचा बर्थडे आहे, आपण त्यांना विश करूया. श्लोक हर्षद महाले यांचा वाढदिवस आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून ह्या सुंदर आठवणी आपण साठवतोय. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा या ठिकाणी श्लोक यांना आमच्या सर्व अंटाय टीमकडनं राजकिरण वर्मा साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी शुभेच्छा देतोय. स्वस्थ राहा, मस्त राहा, चांगल्या कामामध्ये सदैव व्यस्त राहा आणि पुढे असेच पण नक्कीच म्हणेल की पुढे जात राहा. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आलाय जितेंद्र जिया. आज यांचा वाढदिवस आहे आणि त्या देखील छोटे आपण या नन्हे मुन्ने राहील आपण स्क्रीनवरती पाहिलं होतं. कुठे चेंडू होतं. शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न मिस्टर थोडं झालं होतं. लॉंगॉनला फील्ड केल्या गेल्या. 1 धावा चेंडूवरती पूर्ण. जसं तुम्ही चांगला उल्लेख केला काही स्वस्थ रहा, मस्त रहा, बाहर बार दिन ये आहे और वो क्या कहते मालूम है श्लोक, हर भाई ए बी ट्रॉफी में आहे. म्हणजे त्यावेळेला स्टेजवरती तिथे सेलिब्रेशन केलं जाईल. वाढदिवसाच्या श्लोक आपल्याला लाख शुभेच्छा. 36 झाल्यात. झिया तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. एक अप्रतिम गोलंदाज आहेत. षटक क्रमांक 4 आहे. वैयक्तिक दुसरं घेऊन तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आपण बघतायत जोरदार वेगवान चेंडू हाताळला गेला. नील येत आहेत बॅक टू द डग आउट. या ठिकाणी धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजेच आपण बघतोय तिसरा. नील आउट झाले. आता फॉलोथ्रू मध्ये फील्ड केलं गेलं या चेंडूला. जिया यांनी आणि विकेट गमावतोय तो टीम फिशरमॅन दांडाकाडीचा संघ. आता प्रतीक नवीन फलंदाज मैदानावर जातोय. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग प्रतीकनं देखील केली होती आणि तो बरोबर योग्य वेळेला असं म्हणूया क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी मैदानावरती उतरा. 3 षटकामध्ये ज्यावेळेला तुम्ही 30-35च्या आसपास धावा उभारल्यात. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये जसं मी मागेही म्हटलं होतं 12 चेंडूमध्ये किमान 20, 22, 25 धावा येणं गरजेचं आहे. नाही तर मागचा मॅच जसा एकतर्फी झाला होता तसा होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाहीत. कारण 50 धावांची वेस 60च्या जवळ पोहोचणं दांडाकाडी टीमसाठी महत्वाचं आहे. वळूया पुढे जिया तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघताय. चांगला परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर, वेग आणि वेग. इट्स अ डॉट बॉल आणि वेग इतका होता ना की बघा त्या नुसत्या धक्क्यानं बघा थोडीशी बेल्स ची लाईट लागली होती. त्याच्यामुळे ती बेल्स जशी लाईट लागली ना त्याच्या काही पाठीराख्याचा थोडासा आवाज देखील आला होता. पण हा थोडासा कंप होता जो बॅट खाली ग्राउंड झाली. बॉल वेगाने निघून गेला का त्याची त्या थोड्याशा हालचाली ना ती बेल्स थोडीशी ती बघा थोडासा सेन्स तिथे जाणवलाय. सेन्सर आहे सेन्सर. त्याच्यामुळे तो सेन्सर जाणवला गेला होता त्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी आहे. भन्नाट वेग आणि टप्पा यांचं सुंदर समन्वय आहे. स्वप्नील भोईर करतायत एक्सलंट एसटी रक्षकाचं काम आणि आणखीन एक धक्का लागतोय तो म्हणजेच फिशरमॅन दांडाकाडी संघाला. बिहाइंड द विकेट स्वप्नील करतोय फुल फील. बरोबर बॅटच्या कडेला लागला होता. ट्रॅव्हल होत होता
आणि योग्य वेळेला उंच उडी स्वप्नील यांनी घेतली आणि बरोबर आताच्या उंधळीमध्ये चेंडू बघा प्रिन्स मूवीचं बघा टेलिकास्ट बघा जसं आपण इंटरनॅशनलला पाहतो ना टेलिकास्ट त्या पद्धतीनं टेलिकास्ट बरोबर कॅमेरावर टिपलेला झेल सर्व एक्सप्रेशन चेहऱ्यावरचे हावभाव हे सर्व गोष्टी टिपण्याचा प्रयत्न प्रिन्स मूवीने केला होता. आणि कॅमेरामॅन जेव्हा तन्मयतेने करतो म्हणजे तुमचं 100% देतो, तेव्हा ते कुठलंही नेटवर्क असो, पुढे जातं. तुम्ही जर काम म्हणून काम कराल, तर मात्र तुमचा ग्रोथ होणार नाही. तुम्ही 100% द्याल, तर तुम्हाला तिथून मिळणारी ऊर्जा ही तुमचं नाव करेल. नाही पण चांगला उल्लेख तुम्ही केला आणि कुठलंही काम ना तुमचा इंटरेस्ट वाढवला पाहिजे. त्याच्यामधला तुम्हाला मजा आली पाहिजे. एक पॅशन पाहिजे. पॅशनेटिंग करायचं आहे. कदाचित कॅमेरामॅनकडे ते पॅशन आहे आणि म्हणून ते पॅशनेटिंग काम आहे. आणि ते हार्डवर्क देखील आहे. म्हणजे पूर्णपणे उन्हामध्ये आणि कॉन्सन्ट्रेट करणं, स्वतःला बरोबर तिथे जागृत ठेवणं कठीण आहे. पण पॅशनेट आहेत म्हणून हे सर्व आपण चित्र जे आता सध्या मेगा स्क्रीनवरती पाहतोय, चांगलं दृश्य समोर शफल केलं होतं, त्याला टॅकल केलं, निर्धाव चेंडू. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. जियानचा वेग आणि तदनंतर थोडासा बॅकफूटवरती संघ बघतोय. स्कोरवरती पूर्णतः ब्रेक लावलाय. स्कोर 36 वरती स्टे ऑन आहे आणि अंतिम चेंडू या षटकातील जियाने फक्त एक धाव खर्च केले. क्लास गुणवत्ता, एक अद्भुत गोलंदाजीचं दर्शन इथे बघायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल, फक्त एक धाव. काय म्हणाल? नक्की एक धाव नाही आहे, एक नंबरचं षटक आहे. एक नंबरचं षटक आहे. या षटकामध्ये 3 षटकामध्ये 35 धावा गेल्या होत्या. याच्यापेक्षा सुंदर षटक असणारच नाहीये या मॅचमध्ये येण्यासाठी, परत येण्यासाठी. हे कमबॅक नाही आहे, हे वेलकम बॅक आहे. आपल्या टीमसाठी केलेला हे सुंदर कमबॅक जे आता करून दाखवले जियानं. जिया जले जान जले तसं काही खेळ आहे. पण जिया जले है लेकिन सामने वाले की जान जला के जिये असं म्हणावं लागणार आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. धावा आहे धावफलकावरती 36. 36 धावा धावफलकावरती आहे. न्यूमान जितेश येत आहेत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. 6 चेंडूंचा खेळ शेष आणि जितेश नवीन गोलंदाज. स्लॉग ओव्हरमध्ये ह्या गोलंदाजाला प्राचारण करण्यात येते. इथून त्याने मागच्या मॅचमध्ये सुंदर गोलंदाजी केली. या मॅचमध्ये तितकी चांगली राहिली तर आपण नेहमी म्हणतो की डेथ ओव्हरचा स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून सातत्याने पुढे येत राहील. नाही त्याला राखून ठेवलं तर राखून ठेवले आपल्या टीममध्ये एका शेवटचं षटक त्याला हाताळायचं आहे. धावा धावफलकावरती 36 आहे. असंही 36चा आकडा कोणाला पसंत नाही आहे. पण काय होतंय ज्यावेळेला लग्न जमवायची त्यावेळेला 36 गुण पाहिले जातात. आता काय झालंय थोडंसं कॉम्प्युटर कुंडली आले ऑटोमॅटिकली 18 झाल्या तरी बस आहेत असं पाहिलं जातं. 18 आणि 36च्या मधला जो समन्वय साधण्याचा प्रयत्न केला पण 36 धावा पुरेशा नाही आहेत. आपके पास प्राप्त आहे लेकिन पर्याप्त नाही आहे. 36 वरनं 46, 46 वरनं 56 ती उडी तुम्हाला घ्यायची आहे ती फिशरमॅन दांडाखाडी टीमला. जितेश उलटा चेंडू खेळतात यावेळेला एंड टू द गॅप, नो चान्स एनी फिल्डर. बॅटचा फ्लो खूप चांगला आहे. फुलटॉस होता, ऑन मेरिट खेळल्यात, सरळ आपण म्हणतात लॉंग ओपन एक्स्ट्रा कव्हर्स, बंद चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या फ्लाय झाली आणि तुम्ही म्हटलं होतं तसं धावसंख्या 40 वर पोहोचले. 40 आणि जसं तुम्ही उल्लेख केला बघा बॅट फ्लो जोरात आहे. जो बॅट फ्लो आहे ना तो बॅट फ्लो कदाचित तो वेग त्या टाकून गेला त्या बॉलमध्ये. तो वेग जनरेट करून गेला कारण फटका खेळला होता. ज्यावेळेला बॅटला लागला त्यावेळेला तो वेग पकडला आणि लॉंग ऑफला असं नाही की क्षेत्ररक्षक नव्हता होता पण त्याला जास्त सरकण्याची संधी मिळाली नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा प्रतीक ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत. डीपला बरोबर डीप कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते त्याने टिपलाय झेल. कुणाल होते आणि कुणालनं टिपलाय सुंदर असा झेल. 40 धावा. आणखीन एक धक्का लागतोय. प्रेशरमध्ये संघ आहे. प्रतीक मात्र माघारी परत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. कंट्रोल ठेवलाय. 40 धावा झालेल्या आहेत. एकंदरीत जर आपण बघितलं 26 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडू जयनमान संघासाठी महत्वाचे आहेत. इथून कमीत कमी धावा फलंदाजांना कमी धावांचा पाठलाग करावा लागेल. इथून जर धावा आल्या तर मात्र फलंदाजांना मेहनत करावी लागेल. न्यूमान प्रणय आलाय. प्रणय आलाय. दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला होता. जर इथे धावा आल्या रन आल्या तर कदाचित त्यांचा पाठलाग करणं तितकंच कठीण होऊन बसेल जय हनुमान मायकॉफ संघाला. आणि त्याला माहिती आहे म्हणजे परिस्थितीची त्यांना जाण आहे. प्रतिस्पर्धेची ताकद त्यांना माहिती आहे. त्यांच्या गोलंदाजीची कुवत त्यांना माहिती आहे आणि ते पाहता प्रयत्न त्यांचा तोच राहील कमीत कमी धावांवरती रोखण्याचा. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर आलेला हा विकेट. गडीबाद न्यू बॅन मैदानामध्ये दाखल होते मिस्टर प्रणय. न्यूमान प्रणय आलाय. स्लॉग ओव्हरमध्ये चौकारानंतर कम बॅकिंग करत आहे जितेश आणि इथे मात्र डेंजरस मॅन प्रतीकला डगआउटकडे पाठवलंय. प्रणय दाखल झालाय. आपला पहिला वहिला चेंडू खेळतील.
आणि सुंदर शॉट सिलेक्शन, परंतु तिथे आहेत अमोल. चुकी नाही आहे. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का बघायला मिळतोय आणि फलंदाज जात आहेत बॅक टू द पवेलियन. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न बघा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅट या साईडला होती. त्यावेळेला मीडियामध्ये बॅट नाही झाला. लॉंग ऑफला एक रेग्युलेशन कॅच टिपला गेला होता. 3 षटकामध्ये ज्यावेळेला तुम्ही 35 रन करता आणि मागचे जर बघितलं ना 9 चेंडू, त्या 9 चेंडूवरती फक्त 5 रन आल्यात आणि 3 विकेट गेल्यात. याचा अर्थ एक चांगल्या स्टार्टचा, चांगल्या सुरुवातीचा तुम्ही जास्त उपयोग करू शकले नाही, फायदा उचलू शकले नाहीये आणि ते कारण आहे आता फिशरमॅन दांडाकाडी टीमची गाडी थोडी अडखळत डळमळत ती गाडी चाललेली आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावा आहेत धावफलकावरती 40. 40 धावा पण बघताय. समीर मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून मात्र तुम्ही जसं सांगितलं की 9 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा, 3 महत्वाचे गडी बॅक टू द डगआउट गेल्यात. गोलंदाजाने क्लास दाखवलाय, तर दुसऱ्या बाजूने अननेसेसरी शॉट सुद्धा खेळले गेलेत. हेही आवर्जून उल्लेख करावा लागेल. बिलकुल आपने सही कहा आणि योग्य विश्लेषण केलं. गरज नसताना शॉर्ट सिलेक्शन चुकले, पूर्णपणे शॉर्ट सिलेक्शन चुकले. त्याच्यामुळे गाडी थोडीशी चुकीच्या रस्त्यानं चालले. रस्त्यानं थोडीशी भरकडले जसं आपण दिशा भरकडतो ना त्यावेळेला आपला सुद्धा गोंधळ होतो. 22चा इशारा पण सगळं नव्हतोय. थोडी गाडी चुकीच्या दिशेने चालले, दिशा भरकडलेली आहेत आणि चुकीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आता टीम करते. ऑन ट्रॅक येईल का ते पाहणं गरजेचं आहे. स्कोर 41. 41 टू गो. गोलंदाजानं विश्वास कमावला. चेअरमन मायकोप संघाच्या गोलंदाजानं पर्टिक्युलरली जेव्हा आपण स्कोरकार्डकडे लक्ष देतोय 35 नंतर जी कमबॅकिंग आहे उल्लेखनीय, अद्भुत आहे आणि भव्य कमबॅकिंग आहे. पुढचा चेंडू, आणखीन एक चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. स्वप्नील भोईर इथे प्रयत्न करतायत. फलंदाज आपण बघूया. वाईड बॉल आहे, परंतु आउट की नाही हा मात्र चेक करावं लागेल. DRS घेतला गेलाय पंचांकडनं, चेक करावं लागेल. 41 झालेले आहेत. पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. ज्यावेळेला चेंडू स्टंपला लागला त्यावेळेला बॅट्समन एक्झॅक्ट क्रीजच्या किती आत बाहेर आहे. दोन्ही अँगलनं पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वप्नील चेंडूला गॅदर केलं गेलं, त्यानंतर ते स्टंपच्या दिशेनं गेलं. स्टंपच्या दिशेनं जात असताना हात बरोबर स्टंपवरती पोहोचला त्यावेळेला बॅट्समन बघूया पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. पंचाने पाहिलं, निरीक्षण केलं ज्यावेळेला बेल्स डिस्ट्रॉय झाल्यात हाताला, ज्यावेळेला हातात चेंडू आला होता आणि बघा स्क्रीनवरती आपण बघा ज्यावेळेला आला आणि इशारा आला इट्स OUT, आउट. आउटचा इशारा होतोय. पंचाकडे इशारा तो आलाय. धावाच्या स्वरूपात गडी बाद होतोय. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय तो आता 42. वाईट धावा जरूर आले, पण वाईट रेट असताना धावाच्या स्वरूपात गडी बाद होतोय. न्यू बॅट्समन धीरज इन होत असताना एका बाजूला अवधूत, आहे आणि दुसऱ्या बाजूला धीरज. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 चेंडूचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती 42 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतायत. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष. तयार होताना पुढे गोलंदाज जितेश, चांगली गोलंदाजी करताना स्लॉग ओव्हरमध्ये. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर बॉल, योग्य वेळी सुंदर चेंडू हाताळतायत आणि इथे फक्त एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने 43 वर स्थिरावलंय.
43. 43 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू, शेवटचा इनिंग मधला लास्ट बॉल आहे. षटकार आला तर 49, चौकार आला तर 47, 2 आला तर 45 आणि विकेट गेला तर 43. 45, 47, 49. क्रॉस बॅटर फटका फटका खेळायचा होता. कॅपमध्ये चालाय षटरक्षक आहे, चेंडूवरती पोहोचलाय ते 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल तो 45. तिसऱ्याचा प्रयत्न गडी बाद होतोय. धावा झाल्या धावफलकावरती 45. 45 धावा धावफलकावरती 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4-6 मारायचे नाही मारायचे ठरवा, पण 4-6 रन करायचे आहेत. 46 रन करायचे आहेत या सामन्यामध्ये टीम जय हनुमान मायकोपच्या संघाला. करूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये परिवर्तन. ऐकूया पुनश उत्कर्ष पाटील यांचा गोड आवाज. 46चं टार्गेट सेट केले. तर जाऊया आपण 46 धावांचा पाठलाग कसा होणार. उत्कर्ष आमच्या जोडीनं जोडले गेलेत. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत येणार आहेत. एक तर गोष्ट नक्कीच आपण त्याचा मागच्या सामन्यामध्ये देखील उल्लेख केला होता. 49 धावांचा पाठलाग होता, तो देखील जलद गतीनं पूर्ण झाला होता. एक जो संघ आहे म्हणजे फिशरमॅन दांडाकाडीचा संघ आहे, पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी पराभवाच्या छायेतनं बाहेर आले होते. अक्षरशः डिफीट होते की काय असं वाटलं होतं, तिथून ते बाहेर आले होते. त्याच्यामुळे त्यांनी संघर्ष केलाय. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी प्रखर संघर्ष करून या इथे दाखल झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान मायकोचा संघ जर आपण पाहिला तर कदाचित त्या मानाने एक चांगला कॉम्प्रिहेन्सिव्ह विक्ट्री, एक चांगला अष्टपैलू खेळ करून या टप्प्यावरती आलेले आहेत आणि त्यांना रोखणं किती आता कठीण ठरणार आहे टीम फिशरमॅन दांडाकाडीसाठी. निश्चित स्वरूपात मॅच चांगला बघायला मिळेल, यामध्ये ते मात्र शंका नाही. एका बाजूला मनीष भोईर मागच्या मॅचमध्ये स्वस्तात बाद झाले, या मॅचमध्ये शेवटपर्यंत उभं राहावं लागेल. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच संजय यांना देखील आपण पाहतात. दांडाकाडी संघ सुरळीत सगळं काही चाललं होतं आणि तदनंतर एक मिडल त्यांचा भाग असा आला की ज्यामध्ये धावा थांबल्या गेल्या आणि आता टार्गेट 46 आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अवधूत दांडेकर, एका बाजूला मायखूपचा किंग अर्थात मनीष भोईर, अंडरमपासूनचा सुरुवात आणि तदनंतर एक दिग्गज क्रिकेटपटू म्हणून ज्यांची वर्णिंग संपूर्ण पालघर जिल्ह्यात आणि ते स्ट्रायकिंग एंडला आहेत. पहिला बॉल तुकाराम सर अवधूत आहेत. म्हणजे हे बॅटल आहे. दुसऱ्या बाजूला आपण फिशरमॅन दांडाकाडीचा संघाचा उल्लेख केला ना, वन ऑफ द बेस्ट बॉलर. मागच्या सामन्यामध्ये देखील अशाच पद्धतीने त्यानं कमबॅक करून दिला. एक बेस्ट बॉलर आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान मायकॉपचा बेस्ट बॅटर. ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. सर्वोत्तम वर्सेस सर्वोत्तमची लढाई आहे. आता बघूया बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये टेस्ट आहे.
दोघांची टेस्ट आहे, परीक्षा आहे, साधी सुधी नाहीये, अग्नी परीक्षा 4-6 करायचे आहेत. पण फिल्डिंगला माहिती आहे, फिल्डिंग करणाऱ्या टीमला माहिती आहे 4-6 मारून द्यायचे नाहीयेत. पहिला चेंडू हाताळला जातोय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटच्या कडेला लागला, पाठीमागे तिथे थोडंसं झालंय कप. दोन खेळाडू मध्ये हाना तू मै झालं होतं, मिसअंडरस्टँडिंग झाली होती. आता ही संधी होती, ती संधी गमावली. चांगलं फिल्डिंग झालं होतं, पण हे सगळं घडणार त्यावेळेला अशा पद्धतीनं दोन चांगले संघ एकमेकांसमोर आले. संधी क्रिएट झाली, जरूर झाली, परंतु कुठल्या एंडला कसा थ्रो असावा याचा विसरच पडला गोलंदाजाला. आणि ज्या अनुषंगानं आपण पाहतात ॲक्युरेट फेकी नाही, त्या वेळेला आपण पाहतात अगदी सावरलं गेलं दोन्ही फलंदाजांनी योग्य वेळेमध्ये. एक बॉलचा खेळ झाला, आत्तापर्यंत धावांचं खातं ओपन होत नाही. जयनुमान मायकोप हा संघ आपल्याला बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतात फिशरमॅन, मनीषने फटका कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक डीपमधनं बॉलला इझिली डन, चांगलं फील्ड करतील. आता इथे जर आपण तपासून पाहिलं, मनीषनं सुरुवातीला थोडेसे लेझी राहिले आणि क्षेत्ररक्षकाला कन्व्हिन्स केलं, मोठा इथे हिट एक काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावेळेला सिंगलमध्ये डबलला कन्वर्ट केलं. चांगलं क्रिकेट. आणि आता फिल्डिंग करणारी टीम त्या क्षेत्ररक्षक सांगतात की भाई इसकी काय जरूरत थी, याची काय आवश्यकता होती, थोडंसं कूल यान काम केला. क्रिकेटचा खेळ हा प्रेशरवाला आहे, तर क्रिकेटचा खेळ पेशन्सवाला आहे, संयमाचा खेळ आहे. संयमाचा बांध तुटून देऊ नका. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावरती जर संयम तुमचा जर ढळला, संयमाचा बांध तुटला, तर कुठल्याही मॅचमध्ये परत ना थोडंसं कठीण असतं. पहिल्या षटकामध्ये सर्व काही घडतंय. प्रेशरमध्ये पेशन्स तुम्ही गमावू देऊ नका. पुन्हा एकदा अवधूत सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, समोर फलंदाज मनीष ऑन स्ट्राईक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू हाताळला गेला होता. क्विकर डिलिव्हरी हाताळली होती, पडला थोडंसं वेगानं, चेंडू निघून गेला एसटीच्या हातामध्ये. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज येऊ दे. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. पाठी राखायचं काम ते असतं, सपोर्टरचं काम ते असतं, त्याच्या बरोबर फॉलोअर्सचं काम ते असतं. आपले खेळाडू खेळतात, त्यांना पाठिंबा देणं, त्यांना टाळ्यांच्या साह्यानं नेहमीच ऊर्जा प्रदान करणं हे आवश्यक आहे आणि तेच केलं जात आहे. फटका खेळा, एकदा टाळ्या तुम्ही वाजवल्या, टाळ्या आम्ही वाजवणार. जय हनुमान मायकोपचा संघ सांगतो बिलकुल तालिया तो हमारी ओर से भी आएगी. आमच्या डगआउट मध्ये देखील टाळ्यांचा आवाज येणार आहे आणि तो आवाज मनीष यांच्या बॅटमधनं ज्यावेळेला फटका निघाला आणि चेंडू गेला सरळ सीमारेषा पार, गाव कॉर्नरच्या डोक्यावरनं या चेंडूला पाठवलंय षटकाराच्या साह्यानं. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकर यायला मनीष, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, अपिश केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. फील्ड करतील. आता इथूनही आवाज आलाय की बाबा थांबा, एक धाव पुरेशी आहे. पहिला ज्या वेळेला तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग झाला होता, धावाची संधी निर्माण झाली होती, असं काही घडून देऊ नका, कारण दोन्ही महत्वाचे खेळाडू आहेत. एका बाजूला संजय आहे, दुसऱ्या बाजूला मनीष. संजय गबाडा महत्वाचा खेळाडू, त्याच्यामुळे दोन्हीपैकी कोणी बाद होणं धावाच्या स्वरूपात थोडंसं सेटबॅक असणार आहे. धावा फलकावरती 9 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अवधूत एका बाजूला संजय आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू. इथे आपण पाहताय फटका तर खेळला, शॉर्ट पॉईंटचे खेळाडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी पुन्हा एकदा तोडी खराब, आणि ज्यामध्ये मनीष आणि संजय अगदी तरबेज आहेत. सिंगलला डबलमध्ये कसं पुढे न्यावं हे त्यांना चांगलं माहिती आहे, ज्या अनुषंगानं 2 धावा पळून पूर्ण केल्या. म्हणजे असं म्हणणं की यांना थोडी संधी दिली ना तर मग काय करू शकतं ते दाखवलं होतं. जस्ट थोडीशी मिस्टेक आणि त्या मिस्टेकचं रूपांतर 2 धावाने दिलं. धावफलक जाऊन बदलाय 11 वरती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 11. पाठलाग करायचा तर 46चा 2 4 3 5 24 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण मैदानावरती आहेत. आणि अशा वेळेला म्हणजे ज्यावेळेला तुम्ही चर्चा करताना, ज्यावेळेला कॅप्टन एक अनुभवी तुमचा खेळाडू असतो, गोलंदाज असतो, प्रत्येकाने एकाला सांगायचं आहे की बघा इथे हडबडी देऊ नका, गडबडी होऊन देऊ नका आणि स्वतःवरल्या क्षमतेवरती विश्वास ठेवा. आणि हेच कदाचित कॅप्टनचा रोल असतो, तो मैदानावरती निभावायचा आहे. अगदी बरोबर. 24 बॉल आणि आता 35 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. प्रणय यांना आपण पाहू शकाल, जे प्रणय आता गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 24 बॉल आणि 35चा मॅच मनीष भोईर यांच्यावरती संपूर्ण जिम्मेदारी संघाची. महत्त्वाच्या मॅचमध्ये यानंतरचा सामना एक महत्त्वाचा मॅच, ज्यामधून एक संघ आपल्याला पुढे येताना बघायला मिळेल आजच्या दिवसातून. एका बाजूला अमरदीप जलसार हा संघ पुढे गेलाय आणि या मॅचकडे अगदी बारकाईने पाहत असेल की प्रतिस्पर्धी आमचा कोणी असेल.
येणाऱ्या काळात आपण पाहतात आता प्रतिस्पर्धी म्हणून ज्या वेळेला तुम्ही तयारीनं पुढे तयार असतील त्यावेळेला मायकोप की मग फिशरमॅन हा संघ आपल्याला बघायला मिळेल. षटकाला सुरुवात होईल. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं मनीषसाठी हा बॉल खऱ्या अर्थानं बीमर टाकलाय. कनेक्शन नाही करता आलं, नाही तर हा बॉल सीमारेषेच्या बाहेर असता. आता जर इथे तुमच्याकडे धावा तुम्ही ठेवल्यात, तुम्ही ज्या वेळेला डिफेंड करता त्यावेळेला हे चेंडू तुम्हाला कमी करावे लागतील आणि सध्या हा नो बॉल देखील आला. बघा मागचा मॅच तुम्ही ज्या वेळेला उसळणीचा करत होता ना, ज्या वेळेला 49 धावांचा पाठलाग होता, सुरुवात अशा बीमरने झाली होती, त्याच्यावरती मोठा फटका आला होता, षटकार आला होता आणि तिथून सामना उसळणी संघानं गमावला होता. त्याच्यामुळे कंट्रोल करायचं आहे, कंट्रोल थोडंसं नियंत्रण ठेवायचं आहे चेंडूवरती. पण हे सर्व घडतं ज्यावेळेला असा मॅच असतो. फ्रीचा इशारा पंचाकडून आलाय स्ट्रायकर एंडला. मॅचच्या कडेला लागलाय, पण आता ते कार्ड होतं ना, ते कार्ड स्वाईप झालं होतं त्यावेळेला ऑफर चालू होती, त्याच्यामुळे ऑफरमुळे हा जरी बिहाइंड द विकेट झेल टिपला गेलाय तरी फ्री हिट असल्यामुळे नाबाद आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धावफलकावरती 13. 13 धावा धावफलकावरती फ्री हिटवरती जरूर बाद झाले आणि त्यावेळेला ते निश्चित स्वरूपात संजय होते. यावेळेला थोडासा रचनात्मक खेळायचा प्रयत्न एका हातानं बॉलला इथे कॅरी केलंय. इथे आता बाद असतील. मागचा बॉल फ्री हिटचा होता, यावेळेला झेल सुंदर टिपलाय. फलंदाज बाद गॉन. आणि हा मेगा स्क्रीनवरती बघा, ज्यावेळेला चेंडू लागला ट्रॅव्हल होत होता ना, आणि त्यावेळेला एकात ओहो ऐसे कॅच पकडते नाही चिपकते. आणि त्यांनी झेल टिपला, त्यालाही विश्वास नव्हता की बाबा झेल झालाय नाही झालाय. पण काय हा झेल जो टिपला गेलाय, जो कॅच ऐसे कॅच पकडते नाही चिपकते, हा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो का? कारण जसा तुम्ही उल्लेख केला होता, संजय गावड महत्वाचा खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील मॅच विनिंग खेळी त्यानं साकारली होती आणि त्याचं बाद होणं या मॅचमध्ये किती महत्वाचं ठरू शकेल. आता मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचे हिरो आता बाद होत आहेत. नवीन फलंदाज दाखल होतील. विध्वंसकता ज्याच्या नावामध्ये, ज्याच्या खेळामध्ये स्वाभाविक खेळ त्याचा आक्रमकतेचा, तोच कुणाल किणी. गुणलेखक देखील आज चांगली भूमिका. आज कालच्या दिवसात त्यांचा वाढदिवस होता. 12 वाजून गेलेत, त्या अनुषंगानं आता दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मनीष भोईरच्या साथीने खांद्याला खांदा लावत उभं राहावं लागेल या मॅचमध्ये. म्हणजे कुणाल किनीला आपला जर वाढदिवस अजून आठवणीत ठेवायचा तर कालचा दिवस तर त्यांचा होता, पण आजचा दिवस देखील चांगला खेळ केला तर दोन्ही दिवस आठवणीत राहतील. एक वाढदिवस आणि आपल्या टीमचा योग्य दिवस असं म्हणावं लागेल. त्याच्यामुळे क्वालिफायच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकायचं आहे. कुणाला स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत, पण तोच प्रश्न आहे, जो विकेट आलाय त्या विकेटनं जो थोडंसं मरगळ आली होती, कुठेतरी फिल्डिंगमध्ये थोडासा खाली गेला होता, मरगळ आली होती, त्या मरगळ आलेल्या टीमला थोडासा उत्साह आलाय. अगदी बरोबर. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती मनीषसाठी. या वेळेला मनीषनं अतिशय सुंदर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत कुणालनं स्ट्रायकिंग एंडला ज्या वेळेला आल्या आणि त्यावेळेला पहिल्याच बॉलवरती आक्रमकतेचं नाव कुणाल किणी. फायर. नाही, असंही त्यांच्या नावामध्ये के के आहे. असं आपण ज्यावेळेला टायपिंग करतो ना आता शॉर्टमध्ये, तर के के ओके ओके, तर ओके त्यांनी पहिला चेंडू खेळताना सांगितलं. परिस्थिती थोडीशी विपरीत आहे, पण इट्स ओके ओके. आणि या चौकारनं धावफलक जाऊन पोचलाय तो आता 17 वरती जाऊन धावफलक पोचलाय. आणि असा फटका पाहिजे होता. पुढचा चेंडू ज्या वेगाचा कदाचित गोलंदाजाला जास्त अभिमान आहे किंवा वेगवान गोलंदाज आहे, त्याच वेगाचा फायदा कुणालला उचलला होता. फक्त थोडं स्वीप केलं, पॉलिश स्वीप, आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. चौकार. चांगला फटका. कुणाल किणी याच्यासाठी जाणले जातात, ज्याच्यासाठी ज्यांचा स्वाभाविक खेळ जो मी उल्लेख केला की आक्रमकतेसाठी जाणले जाणारे खेळाडू. पुढचा बॉल. याही वेळेला मोठा स्ट्रोक. मागच्या बॉलवरती चौकार आलाय मित्रा. पुढे येणाऱ्या काळात चांगल्या बॉलचा सन्मान हेही तुम्हाला करावं लागेल, शिकावं लागेल ह्याही गोष्टी. चांगला बॉल होता. पण गोलंदाजाचं देखील तितकंच कौतुक आहे. प्रणयचं देखील कौतुक आहे. लांब थोडासा टप्पा ठेवला होता, लेन थोडीशी छोटी केली होती, मागे केली होती. ज्या 4 आणि 2 मीटरच्या मध्ये चेंडू हाताळलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटच्या आतली कडा. साऊंड आलाय, आवाज आलाय, बॅटच्या आतली कडेला लागलाय आणि चेंडू गेला सर यष्टीच्या हातामध्ये. झेल टिपला गेलाय. या षटकामध्ये बरंच काय घडलंय. बिहाइंड द विकेट 2 विकेट गेल्यात. आता कुणालाही बाद होऊन तंबूच्या दिशेने जात असताना आपण बघतोय. धावा धावफलकावरती 17. म्हणून मी उल्लेख केला तो एक कॅच, तिथे फिरलेला मॅच आणि आता रंगलेला मॅच या एबी ट्रॉफी 2025 मध्ये. फटका मोठा खेळल्यानंतर तुम्ही
खेळाला पुढे कसं नेता हे महत्त्वाचं असतं. कुणाला ते नाही जाणता आलं. पहिल्याच बॉलवरती फॉलोइंग स्वीप, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार, तदनंतरचा बॉल डॉट, तदनंतर विकेट. आता स्वप्नील भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बघायला मिळतील. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजेच 17 धावसंख्येवरती बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये. आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिलं तर शेवटचा बॉलाचा खेळ इथे बाकी आहे. पॉवर प्लेमध्ये स्वप्नील भोईर तर दाखल झालेत, परंतु अगदी शेवटचा बॉल आहे तुकाराम सर. आणि धावा देखील धावफलकावरती 17 आहे, 17 आहेत. बिलकुल 17 है तो खतरा भी है, लेकिन किसके लिए खतरा है, कोणासाठी हे खतरा असणार आहे. तर असंही सिगारेटच्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं इंजुरियस टू हेल्थ, सेहत के लिए हानिकारक आहे, पण ते वाचतं कोण, बघतं कोण. त्याच्यामुळे इथेही तेच आहे, थोडासा खतरा आहे, धोका आहे. आणि खतरा धोका जास्त करून आपण त्या फाटकावरचं ते असते ना बॅरिकेड, त्याच्यावरती वाचतो, रेल्वेवरती. बाकी नाही वाचा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हर ड्राइव्ह, कडक फटका, कडक कडक कडक, घास में आग लगाते हुई चेंडू गेला सर सीमारेषा पार, कव्हरच्या दिशेनं ठोकलेला अदणदणीत खणखणीत चौकार. बघा रिप्ले आपण पाहिला तर लक्षात येईल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कडा प्रहार, एकदम कडक प्रहार केला गेला होता. आणि जो क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑफला तो जास्त मूव्ह करू शकला नाहीये. एकदम कव्हर ड्राईव्ह सुंदर सुंदर देखणा असा फटका चेंडूला पाठवलाय. आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा दाफलकावरती 21, पाटलाक आहे तो 46चा. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 मध्ये करायचे त्या 25. 18 बॉल आणि 25चा मॅच. एका बाजूला मनीष आणि एका बाजूला स्वप्नील. मायखोप संघासाठी खूप महत्त्वाचे दोन्ही फलंदाज आणि ते आपल्याला बघायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती अवधूत दांडेकर, जो संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी गुणवत्ता सिद्ध केली होती याच गोलंदाजानं. परंतु आता प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे, फलंदाज वेगळे आहेत आणि त्यांच्यासमोर आता गोलंदाजी करण्यासाठी अवधूत आलाय तिसऱ्या षटकामध्ये. बिल्कुल जैसे कहते हैं ना, खेल जिंदगी का है ताश का, अपना एक का तभी दिखाना जब सामने वाले के बाद बादशाह हो. चांगले फलंदाज आहेत मनीष आणि स्वप्नील. याच करता अवधूतचा वापर या षटकामध्ये केला जातोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह, पहिला कव्हर ड्राईव्ह, पहिला आता स्क्वेअर ड्राईव्ह. ड्राईव्ह ड्राईव्ह ड्राईव्ह, इट्स अ लॉंग ड्राईव्ह, लॉंग ड्राईव्ह वरती जावं तसा आता चेंडू गेलाय सीमारेषा पार. एबी ट्रॉफीतला चौकार. खूप चांगला फटका मनीष यांचा. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, थोडासा ओव्हरपिच पद्धतीचाच बॉल होता. त्या बॉलला स्क्वेअर कटमध्ये ड्राईव्ह केला. जिथे आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक कुणी नव्हते आणि बिटवीन द गॅप खेळण्यासाठी जाणले जाणारे, मेरिटवरचे फटके खेळण्यासाठी जाणले जाणारे फलंदाज आहेत मनीष भोईर. चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधनं. आणि दोन्ही खेळाडूंना जर आपण पाहिलं, मनीष आणि स्वप्नील, जसं तुम्ही उल्लेख केला महत्वाचे आहे, एका बाजूला एम दुसऱ्या बाजूला एस, असंही एम एस फेमस आहे. आता ही जे अनुमान मायकॉम संघाची एम एसची जोडी आहे, ही एम एस जोडी आहे आणि ती मैदानावरती आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती आपण बाजार पाहिलं तर एक कडक प्रहार केला गेला होता, खास करून अवधूत जो महत्वाचा गोलंदाजावरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती चौकार. मारायचं तर टॉपच्याला, ज्या अनुषंगानं मनीषनं पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं आणि जिथे चौकार शोधला. आता 17 बॉल आणि 17 मध्ये 21 ची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सॉफ्ट हँडने खेळायचं होतं. थोडंसं मी म्हणेन की माइंड सेट केलं की याच पद्धतीनं मी फटका खेळणार आहे. हाही बॉल जर रिस्टवरती उचलला असता तर स्क्वेअर लेगला चौकार मिळाला असता, परंतु मनीषनं ठरवलं होतं की पहिल्या बॉलला 4 आलाय ना, मग सिंगल खेळीन. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, बॅटला थोडासा आतल्या बाजूला चेंडू लागला होता. शॉर्ट पॉईंट लेग रिझन मध्ये याला फील्ड केला गेला होता. आणि जसं तुम्ही विश्लेषण देखील केलं की एक चौकार आलाय, जास्त काय घाई करण्याची गरज नाही, सेन्सिबल करणं तेही गरजेचं आहे. त्यामुळे स्ट्राईकला रोटेट करणं आवश्यक होतं आणि तेच या सामन्यामध्ये करत असताना मनीष आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील. अवधूत पुरेपूर प्रयत्न करतोय, असं नाही की तो प्रयत्न नाही करत. कदाचित त्या प्रयत्नामध्ये यश मिळत नाहीयेत, सक्सेस मिळत नाहीयेत, पण तो प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. त्याला माहिती इथे एक विकेट, या 2 खेळाडूमध्ये 1 विकेट, तो प्रतिस्पर्ध्यावरचा दबाव वाढवेल, प्रेशर वाढवेल. त्याकरता तो 1 विकेट पाहिजे, तो एक महत्वाचा गडी बाद काढण्याचा प्रयत्न अवधूत करतोय. अगदी बरोबर. आता स्वप्नील आलेच ट्रॅकिंग एंडला. थोडंसं धावत असताना व्यत्यय आलं त्यांना, परंतु इथून आता संघासाठी चांगलं क्रिकेट उभारणं गरजेचं आहे. याही वेळेला आपण पाहतात बॉलला खेळले, शॉर्ट कव्हरचे खेळाडू बीट होतात, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. सिंगल तर झाली, दुसरीचा प्रयत्न आणि स्वप्नील भोईर वेगानं आलेत. तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतलंय. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते. आता पाहूया सिग्नल काय असेल. बॉडी लँग्वेज थोडी स्वप्नीलची देखील सांगते की मागे राहिलोय की काय.
पाहूया काय होतंय आणि काय बिघडतंय. हा, शंका त्याच्या मनामध्ये देखील आहेत की आपण बरोबर वेळेवरती पोचलोय नाही पोचलोय. आता पंच पाहतात, बाबा तुम्ही वेळेवरती आलात का? यष्टी रक्षक वेळेवरती आलाय, कोणीतरी आलाय आणि कोणाची तरी वेळ 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 काहीतरी घडलंय. बघूया. पंच पाहतात. आणि प्रेडिक्शन बाहेर पण आहे. काही जण सांगतात बाबा आउट आहे, काही सांगतात नॉट आउट आहेत. सर्व काही प्रेडिक्शन चालले. काय आहे काय नाही, धाकधूक थोडीशी जीवाशी वाढले. पंचांनी पाहिलं न्याहाळलं आणि त्याने सांगितलं इट्स OUT, इट्स आउट. म्हणून उत्कर्षाची शंका होती ना मनामध्ये, कदाचित स्वप्नीलच्या ती खरे ठरले. त्याला माहिती होती की बाबा थोडा कुठेतरी मी कमी पडलोय, थोडं शॉर्ट पडलोय की काय. आणि अशा वेळेला ते बाद झाल्यात ना, ज्या वेळेला सर्व काही व्यवस्थित जसं आपण तुम्ही उल्लेख केला होता ना, सुरळीत चाललं होतं, त्यावेळेला त्याचं धावबाद होणं आणि नवीन फलंदाज इन होणं. कदाचित पुन्हा एकदा ते मैदानावरती पाणी गेलं होतं ना, त्या पाण्यापेक्षा जास्त डेंटॉनिकचं काम या विकेटनं केलंय ते फिशरमॅन दांडाकाडी टीमसाठी. स्वप्नील इथे बाद होत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील प्रतीक मनीषच्या साथीने. स्वप्नील भोईर दुसऱ्या धाव्यांचा ज्या वेळेला प्रयत्न केला त्यावेळेला अगदी बॅट स्लाइड केली होती, ग्राउंडिंग झाली होती, परंतु इंचेसमध्ये बाद व्हावं लागलं. आणि आता नवीन फलंदाज प्रतीक मनीषच्या साथीने उभं राहावं लागेल. मनीष मोठ्या माचचा हिरो जरूर आहे, शेवटपर्यंत आता तग धरून उभं राहणं त्यांच्यासाठी लाजमी आहे संघासाठी. आणि जर आपण व्यवस्थितपणे त्या धावबादला पाहिलं ना, तर कदाचित ज्यावेळेला फटका खेळला होता ना स्वप्नीलला, त्यावेळेला ते रेडी नव्हते दुसऱ्या धावासाठी. कारण हा चेंडू गेला होता वाईडिश लॉंग आपला, तर तिथून फील्ड होणारच होतं, त्यामुळे ते रेडी नव्हतं. ते मिसफील्ड झालं आणि त्या मिसफील्डवरती धाव घेण्याचा जो प्रयत्न झाला ना, त्याच्यावरती स्वप्नीलचा विकेट गेलाय. अशा मिसफील्डवरती धावणं नेहमीच धोकादायक असतं. कदाचित तोच प्रकार मागच्या चेंडूवरती झालाय. त्या मिसफील्डनं एक धावबाद झालाय, नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. आणि बघूया आता धावांवरती अंकुश लावण्याचं काम अवधूत देखील करतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 27. 27 धावा धावफलकावरती आहेत आणि एका बाजूला आपण पाहतात नुकताच दाखल झालेले फलंदाज प्रतीक आहेत. एका बाजूला मनीष त्यांना मेसेज देतील की प्रतीक येणाऱ्या काळामध्ये पुढचा मॅच जर खेळायचा असेल तर इथून हे टार्गेट जे आहे ना ते आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे मित्रा. मनीषचा एक्सपिरियन्स मनीष शेअर करतोय प्रतीक समवेत. एक युवा खेळाडू प्रतीक आपल्याला बघायला मिळतात. मनीषने तेच सांगितलं, भाई सोचना है तो थोड़ा सा बड़ा सोचो, काहीतरी मोठा सोचा. एक बार आपने सोच बड़ी कर दी ना, तो बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू कर देते हैं. विचार मोठा करा आणि तो विचार आत्मसात करा, त्याचा अवलंब करा. फक्त विचार करून फायदा नाहीये, विचार करून फायदा नाहीये, तो आत्मसात करणं, त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. अवधूत तेच करण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक एंडला प्रतीक, वेगवान चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता पण जास्त उचली घेतोय, जास्त उचली घेतो. पंच सांगता जास्त वरून चेंडू गेला, वाईट बॉलचा इशारा आणि त्यानंतर त्याला केले चॅलेंज. या एका षटकामध्ये लागोपाठ दोनदा यावं लागले तिसऱ्या पंचांना, त्याच्यामुळे तेही बिझी आहेत. मेगा स्क्रीनवरती देखील येणार आहे काय घडलं होतं या चेंडूवरती. पंच देखील आपला निर्णय देतील. बघा स्क्रीनवरती एकदा बघा आणि पंचाचा इशारा लाईट्स व्हाईट बॉल. जो ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन होता, ऑन फील्ड जे पंच आहेत त्यांचा जो डिसिजन होता तो कायम राहिला आहे. त्याचा तर रिव्ह्यू गेलाय. आता तो लॉस किती महत्वाचा आहे तोही आहे. रिव्ह्यू कधी घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, केव्हा घ्यायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. अगदी बरोबर आहे, महत्वाचं होतं. आता वाईटसाठी तुम्ही रिव्ह्यू घालवलात, वन बाउन्स ऑन देखील केले. प्रतीकसाठी अगदी पहिलाच बॉल बाउन्सर वेगानं आला, परंतु त्या बॉलला नियंत्रण नव्हतं, ज्यामध्ये बाउन्स जास्त होता. शरीरापासून दूर ठेवला, बॉलला स्क्वेअर कट करायचं होतं आणि हा बॉल डॉट आलाय. मागचा बॉल वाईट नंतर पुन्हा येणारा बॉल डॉट बॉल जो आहे ना, तो आता मनीषला पुन्हा एकदा गॉसिप करण्यासाठी कन्व्हिन्स करतोय प्रतीक समवेत. नक्की. आणि जसा तो डॉट बॉल आला ना, पाठीमागे जर पाहिलं तर फिशरमॅन दांडाकाडीचा छोटा आपला प्रेक्षक आहे जो आपल्या टीमला बॅकअप देतोय, तोही टाळ्या वाजवतोय. तो टाळ्या वाजवतोय की यस चांगली गोलंदाजी करतायत, अवधूत चांगली गोलंदाजी करतायत. आणि असं असायला हवं. म्हणजे छोटा आता तो प्रेक्षक देखील आहेत, तोही चीअरअप करतोय. पुन्हा एकदा टाळ्यांचा आवाज त्याच्या बरोबर तिथून आलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये छोटा जो फिशरमॅन दांडाकाडीचा सपोर्टर आहे, प्रेक्षक आहे, तो टाळ्या वाजवतोय कारण मागचे 2 चेंडू निर्धाव आलेत. थोडंसं अंडर प्रेशर खेळतात प्रतीक. तुम्हाला इथून
मॅचला घेऊन जायचं आहे पुढे. बदलालेत तर वर्क करत नाही, फुटवर्क नाही वर्क करत, तर मग तुम्हाला मुख्य खेळपट्टीवरती शरणांगती गोलंदाजासमोर पत्कारणं तो सातत्यानं भाग पाडेल. म्हणून तुमचे पाय महत्त्वाचे आहेत याही वेळेला. बघा जिथे मुवमेंटच होत नाही, चेंडू आणि फळीमधला संपर्क नाही, टोटली ब्लाइंड स्ट्रोक, या षटकात केला कमबॅक गोलंदाज अवधूत दांडेकरनं. षटकाचा खेळ संपलाय तो, म्हणजेच आतापर्यंत 3 इक्वेशन तपासून पाहिलं तर आता 12 मध्ये करायचे आहेत तुम्हाला. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 12 बॉल आणि गरज आहे 18 रनची हा सामन्याला जिंकण्यासाठी. हे 3 बॉल जर डॉट आले नसते समीकरण वेगळं असतं. समीकरण वेगळं असतं आणि जसं आपण अवधूतचा देखील उल्लेख केला होता, या षटकामध्ये 7 धावा, 12 बॉल 18. आपण स्क्रीनवरती पाहू शकता 12 चेंडू आणि 18 धावा. इथे भव्य आहे जो सपोर्ट करतोय आपल्या टीमला, आपल्या फिशरमॅन दांडाकडे टीमला. दुसऱ्या बाजूला जय हनुमान मायकव संघाचे पाठीराखे भरपूर आहेत. तर इथे जवळपास असं म्हणूया की घरच्या मैदानावरती तो संघ खेळतोय, या सामन्यामध्ये एबी ट्रॉफीमध्ये खेळतोय, त्याच्यामुळे सपोर्टर त्याचे देखील आहेत, पाठीराखे त्याचे देखील आहेत. पण हा सामना आता अगदी नाजूक क्षणावरती येऊन इथे ठेपलेला आहे. कारण मागच्या 3 निर्धाव चेंडूनं 3 डॉट बॉलनं समीकरण थोडंसं बिघडवलेलं आहे. 12 बॉल आणि 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आता मैदानावरती मनीष आहेत आणि त्याच्यावरती आता आशा अपेक्षा एकवटलेल्या आहेत पूर्णपणे. 12 बॉल 18 रन. 12 बॉल 18. मनीष भोईर यांच्याकडे अगदी संपूर्ण मायखोपकर आता बघत असतील की म्हण्या भाई कुछ कर ले, तेरे सिवा कोण आहे, आणि तोच म्हण्या मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये गरज आहे 18 रनची. एका बाजूला प्रतीक आहेत, प्रतीकनं सिंगल डबलचा खेळ जरी स्वीकारला तरी देखील तुम्ही मनीषला फक्त बॅक करत राहा, मनीषच्या साथीने उभं राहत राहा. या मॅचमध्ये तो घेऊन येईल तुम्हाला. गोलंदाजी करणारा संघ सांगेल ज्या ज्या वेळेला प्रतीक येईल ना, प्रतीकवरती पूर्णपणे वर्चस्व आम्ही देखील गाजवण्याचा प्रयत्न करू. चला बॅटल आहे आणि तुम्ही जसा उल्लेख केला मनीषचा, बाबा आशा अटकवलाय का बाबा तुलाच करायचं आहे. म्हणजे ओ पालनहारी निर्गुण ओ प्यारे तुमरे बिन हमरा कोण नाही, तसं आहे. आता त्याच्यावरती जमाल अपेक्षा वाढल्यात, जी जिम्मेदारी वाढलेली आहेत. फक्त वेळ जास्त जाऊन देऊ नका. आयजे देखील ते का तुम्हाला तेच सांगतात, टाईमवरती लक्ष असू द्या. घड्याळाची किटकी टिक 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 टिक. मैदानावरती प्रतीक. व्हाईट बॉलचा इशारा तिथे होतोय. घड्याळाची टिकटिक आहे ती चालू राहणार आहे. फक्त ती टिकटिक आहे का किटकिट आहे ते तुम्ही ठरवला. 12 बॉल 18 होती, 12 बॉल 17. 12 बॉलचा आणि 17चा मॅच. एक सुंदर सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला, ज्यामध्ये अगदी बरोबरीची टक्कर आहे. एका बाजूला जयनुमान मायखोप विपक्षात खेळतोय, तो म्हणजेच फिशरमॅन दांडाखाडी. पुढचा बॉल मनीषनं इथे आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं पंचांनी बोट उचललंय आकाशाकडं. मनीष बॅक टू दी डग आउट. कठीण काळ, संघर्षाच्या काळात मनीषनं संघाची सोडली साथ. गॉन. जबरदस्त कमबॅक केलेल्या प्रतीकनं देखील या षटकामध्ये त्यांना आणलं होतं. महत्वाच्या अवधूतनं केलेली कामगिरी, त्यानंतर आता प्रतीकनं दिलेली त्याला साथ, तोला मोलाची साथ. या सामन्यामध्ये वाढलेला जो रोमांच आपण अनुभवतोय ना, त्याला कारण आहे. म्हणून मी ज्यावेळेला उत्कर्षित स्वप्नील भोईर बाद झाले ना, त्यावेळेला मी म्हटलं होतं की त्यांचं बाद होणं, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणं, काय हे प्रतिस्पर्ध्याला सामन्यामध्ये येण्याची एक संधी निर्माण होईल का, ती संधी निर्माण झाली. आता कहाणी आहे 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 11 खेळाडू मैदानावरती आहे, 17 पुन्हा एकदा तो आकडा मैदानावरती आलाय आणि आता नवीन फलंदाज देखील दाखल होतोय. अनिकेत मैदानावरती दाखल होतोय. आणि म्हणून मी उल्लेख केला होता की ती घड्याळाची टिकटिक असते का किटकिट असते, ती आहे. म्हणजे घड्याळाची टिकटिक एक टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि घरी आईची किटकिट लाईफ मॅनेजमेंट शिकवते. दोन्ही महत्वाचे आहेत. टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे, लाईफ मॅनेजमेंट देखील महत्वाचं आहे. हा सामना बरोबर त्यामध्ये अडकलेला आहे. 11 बॉल 17 रन. 11 बॉल आणि 17 रनची गरज. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील आलेत, डाव्या हाताचे हार्ड हिटर. आता 11 बॉल 17ला तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा उल्लेख केला जातो ना हार्ड हिटर, तो इथे दर्शवायचा नाही. तुम्हाला मॅच विनिंग नॉक खेळायचे आहेत. मग ते कसेही खेळा. सिंगल डबलनं मॅचमध्ये एक मोठा फटका आणला तरी मॅचमध्ये जवळ येतील आणि अनिकेतकडे ती क्षमता आहे. एक चांगला क्रिकेटपटू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सेट बॅटर मनीषला अनप्लेएबल बॉल, बॅटची कड, मनीष बाद. अनिकेत दाखल. पहिलाच बॉल अनिकेतसाठी.
अगदी समोरून बॉलला फिरवलं, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होता आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा हार्ड हिटर आहे तर दाखवा इथे. एखाद्या ज्यावेळेला वायफायचा पासवर्ड एखाद्या गोष्टीचा पासवर्ड ज्यावेळेला आपल्याला क्रॅक करता येत नाही ना त्यावेळेला तुम्ही हॅकरला बोलवता का तर हॅकरला माहिती आहे तो पासवर्ड कसा क्रॅक करायचा आहे. पासवर्ड क्रॅक करायचा तर हॅकर पाहिजे, अशा मॅचला कॅच करायचं तर हिटर पाहिजे सिक्सर पाहिजे. कोलवा टप्प्यात चेंडू होता, कोलवा टप्प्यात सुंदर सुंदर गोलंदाजी प्रतीक करतोय. या चेंडू एक धावे चेंडूवरती पूर्ण एक धावाने धावलक पुढे जाईल, जरूर जाईल, त्या 30 वरती पोहोचेल. आणि आता चेंडूचा खेळ राहिला तो 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये करायचे त्या 16 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 16चा मॅच. अतिशय सुंदर सामना. प्रतीकनं मागे काय झालं याला विसरत नाविन्यपूर्ण खेळाला सुरुवात करावी लागेल, कारण 9 मध्ये 16 आहेत. प्रतीककडे गुणवत्ता आहे, प्रतीक मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, परंतु आता मॅच 9 मध्ये 16ची आहे ना, तिथे तुम्हाला तो खेळ दाखवणं गरजेचं आहे. 9 चेंडू 16 पाहण्यासाठी गाव झालाय गोळा आणि एबी ट्रॉफीचा रंगलाय क्रिकेटचा 16 रंगलाय, गाव झालाय गोळा पाहण्यासाठी. या सामना 9 चेंडू 16 धावांचे महत्वाचे 3 चेंडू आहेत. या 3 चेंडूवरती किमान एक मोठा फटकायचे तर 3 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कडक प्रहार धरून केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर डाय केला, जवळ फिल्डिंग करतील, थ्रो येईल, थ्रो आलाय आणि थ्रो आल्यानंतर धावाच्या स्वरूपात विकेट आलाय. ये रनआउट ये मुसीबत वाली घड़ी है. बिल्कुल कहते हैं ना कि भगवान सबसे महंगी सबको दे लेकिन मुसीबत वाली घड़ी किसी को ना दे. ये मुसीबत वाली घडी आहे. यावेळेला संकट वाढल्यात, थोडंसं मुसीबत बडी आहे. बघूया संकटामधनं कोण बाहेर काढणार, कोण संकटमोचक म्हणून या सामन्यामध्ये येणार. भव्य खुश आहे बरोबर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीने आहेत, जो आपल्या टीमला फिशरमॅन दांडाकडे टीमला बॅकअप करतोय, टाळ्यांचा आवाज तोही करतोय. पण मॅच नाही संपलाय, 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 मध्ये करायचे त्या 15. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी नवीन फलंदाज धीरज केणी दाखल झालेत. डाव्या हाताचे तेही फलंदाज आहेत, चांगली फलंदाजी योग्य वेळेवरती करू शकतात, परंतु आता ते फक्त म्हणून नाही चालणार, कारण 8 मध्ये गरज आहे 15ची. धीरज केणी एका बाजूला अनिकेत आहेत, अनिकेतच्या साथीने आता धीरज पार्टी जॉईन करणार आहेत, परंतु विजय महत्वाचा आहे. इथून विजयाचा डंका कुणाच्या नावी, अंतिम सामनाचा मान कुणाला मिळणार. चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 8 आणि 8 मध्ये गरज आहे 15 रनची. 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे आणि 8चा आकडा पण असाच आहे. 2 वेळा गिरकी घेतो, एकदा क्रॉस करतो. आता 8 मध्ये 15 करायचे आहेत. मनामध्ये काय चाललंय, काय करायचंय, काय नाही करायचंय, काय गोलंदाजी चाललंय प्रतीकची, काय गोलंदाजी. आपण अवधूतची चर्चा करत होतो आणि अवधूतच्या तोडीस तोड कामगिरी प्रतीक करतोय. आता टीम जय हनुमान मायकोम साठी हा महत्वाचा चेंडू आहे. मॅच मध्ये यायचंय, मॅच मध्ये परतायचंय, तर या शेवटच्या चेंडूवरती तो मोठा प्रहार, चौकार किंवा षटकार पाहिजे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये गरज आहे 15 रनची हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होतोय. अजून एक मिस केलाय, काय गोलंदाजी. 12-18चा सामना होता, या षटकामध्ये 3 धावा आल्यात. किंबहुना 18-25च्या सामन्यामध्ये मागच्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा आल्यात. आणि त्याच्यापेक्षाही सांगतोय की मागच्या 9 चेंडूवरती फक्त 9 चेंडूचा खेळ पाहिला ना, 9 चेंडूवरती फक्त 3 रन आल्यात. मागच्या जर पाहिलं तर मागच्या 9 चेंडूवरती 3 रन आल्यात. म्हणून ही कहाणी आहे 6-15ची कहाणी आहे. पण मॅच संपला नाही आहे, कारण याच मैदानानं एक सामना पाहिलाय. 4 बॉल 4, 3 बॉल 3, 2 बॉल 3, 1 बॉल 3चा मॅच पाहिलाय. 6 बॉल 15 आणि तो मॅच होता उत्कर्ष 6 बॉल 17चा. येस ऑल राईट. इथे आता 6 बॉल 15 धीरज केणी यांनी 3 बॉल 3 षटकार ठोकले. तर अक्षय गवळी यांच्याकडनं 5001 रुपयाचा कॅश प्राईज. आपल्या मित्राला चार्ज करतात, मोटिवेट करतात. आणि खऱ्या अर्थानं आता 5 मध्ये ज्या 6 मध्ये 15 आहेत, तो मॅच आता जो प्रतिस्पर्धी संघ फिशरमॅन थोडासा बॅकफुटला आला होता, त्यांनी 50-50चा बॅटल आता उभं केलंय. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला का मॅच 50-50 वाला आहे. जसा बिस्किट असतं ना 50-50 वाला, तसा 50-50 वाला आहे. 50-50चा मुकाबला नक्कीच आहे. पण त्या 50-50 बिस्किटापेक्षा जर तो क्रॅक जॅक सारखा झाला खट्टा मिठा, तर मॅचला मजा येणार आहे. फक्त तो कोणासाठी खट्टा
आणि कुठ्यासाठी थोडंसं मीठ आहे. आंब्याचा मोसम आहे, आमरस आलाय, मीठा मीठा आहे, आमरस आलाय. फक्त वेळ घालू नका, वेळ घालू नका. पंच देखील तेच सांगतात. 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक कोण हाताळणार त्याच्यावरती चर्चा. टीम फिशरमॅन दांडाकाडी करतंय आणि शेवटच्या षटकात सामना करतील. दोन्ही खेळाडू आहेत, लेफ्ट हँडेड आहेत, डावखुरे आहेत, पण यांना त्याचे डाव खरे करायचे. लेफ्ट हँडेड आहेत, ये लेफ्ट हँडर है लेकिन राइट इंटेंशन से आपको खेलना है. 6 बॉल 15. 6 बॉल आणि 15चा मॅच. अनिकेत पाटील एका बाजूला, धीरज केणी, दोन्ही तुल्यबळ फलंदाज. गोलंदाज चिराग. पहिलाच बॉल बेल्स उद्ध्वस्त करत अनिकेत पाटीलच्या खेळाला आलाय पूर्णविराम. गॉन. पहिल्या चेंडू होता सरळ यस्या उद्ध्वस्त करून गेल्यात. बघा शफल केलं होतं आणि तुम्ही इतकं शफल केलं ऑप्शनच्या बाहेर जाऊन थोडंसं एक्सपोज झाले होते आणि एक्सपोज होत असताना चिरागनं पहिल्या चेंडूवरती दांडी गुल केले. आता क्रमांक जर पाहिला तर 8चा फलंदाज मैदानावरती आलाय. अशा वेळेला काय असतं की ज्या वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये आपण बॅटिंग लाईनअप जरी स्ट्रॉंग असली 1 2 3 4 5 6 7 8, पण अशाच सिच्युएशन मध्ये तुम्ही जर ते मैच जिंकून दिला तर हीरो बनणार. हीरो बनने का मौका चिराग के पास है, अब हीरो बनने का मौका बल्लेबाज के पास भी है. बॅट्समन साठी पण आहे. कोण हीरो बनणार, कोण नायक आणि कोण या मॅचचा गेम चेंजर होणार आहे. नवीन फलंदाज जितेंद्र जिया दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आता पाहूया, जिया पेशाने एक उत्कृष्ट गोलंदाज, परंतु कठीण काळात, संघर्षाच्या काळात संघाचे एक महत्त्वाचे फलंदाज म्हणून तुमच्याकडे संघानं पाहिलंय. संघर्षाच्या काळात दाखल झालेत. न डगमगता, न थांबता, न झुकता संघाला उचलून घ्यावं लागेल. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर आता दुसऱ्या बॉलची तयारी. गोलंदाज तयार. चिराग होत आहेत राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं. चिराग जियासाठी पहिलाच बॉल. चिरागचा हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलंय. फुल सक्सेसफुल, वंडरफुल, सीमारेषा बाहेर. 6. जबरदस्त जबरदस्त. बाय हुक बाय क्रूक, बाय हुक बाय क्रूक हा फटका खेळला गेला होता. हुकचा फटका खेळला गेला होता आणि चेंडूला पाठवला सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. काय मॅच मधला टर्निंग पॉइंट आहे. ऐसे मैच में कुछ अलग हो सकता है, ऐसे मैच में कुछ अलग हो सकता है और नंबर 8 के बल्ले से सिक्सर आ सकता है. 8 नंबरचा क्रमांक आहे. ते गाणं गायला, जिंदगी का जंग है, जीत जाएंगे हम, तू अगर संग है. हे गाणं पण तसं आहे. बघूया, चिराग एकदा सक्सेस झाला, एकदा जिया. पायावरती चेंडू आदळलाय, अपील जरूर झालंय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केल्या. लेग बायचा इशारा पंचाकडनं होतोय. समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे. 6-15चा मॅच होता. पहिल्या चेंडू होती विकेट, त्यानंतर आलाय सिंगल, षटकार, त्यानंतर आलाय सिंगल आणि कहाणी आता आले 3-8. 3 चेंडू 8 धावा. वाट पाहून झाले, आता वाट शोधायची वेळ आली. इथे जर आपण पाहिलं तर 3 बॉल 8ची गरज. धीरज केणी डाव्या हाताचे तंत्रशुद्ध फलंदाज, परंतु गोलंदाज चिरागनं एक षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा चांगला कमबॅक देखील केला. आता डाव्या हाताच्या फलंदाजासाठी कुठल्या पद्धतीने गोलंदाजी होईल. या वळला क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, गॉन. वेगवान चेंडू होता. यॉर्कर रॅन्डी लेवल होता. राईट आर्म डाऊन द विकेट आले. बघा चिराग राईट आर्म डाऊन द विकेट आले आणि परफेक्ट एक ड्रीम बॉल हाताळला गेला होता. आणि अशा वेळेला त्याला माहिती होतं असाच चेंडू पाहिजे. मॅच थोडासा कठीण आहे, थोडासा टेन्शन वाढवणारा मॅच आहे आणि त्या कठीण मॅच मध्ये असाच चेंडू पाहिजे. पानी के बिना जी नहीं सकते, हवा के बिना रह नहीं सकते और टेनिस क्रिकेट का आलम ऐसा बन गया दोस्तों, अब यॉर्कर के बिना जीत भी नहीं सकते. तो यॉर्कर पाहिजे होता, तो परफेक्ट सटीक यॉर्कर हाताळलाय चिरागनं. पण मॅच संपला नाहीये, मॅच नाही संपलाय. इथे जर 4-4चा मॅच बनू शकतो तर 2-8चा देखील मॅच बनू शकतो. 2 बॉल 8 आणि मैदानाच्या आतमध्ये साई अर्थात अमोल आलेत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 8 वाला मॅच. येणाऱ्या काळात काय होईल, काय बिघडेल, सामना प्रत्येकाला अगदी हवासा वाटणारा झालाय, कारण मॅच मध्ये गरज आहे 2 मध्ये 8ची. 2 चेंडू 8 धावा. सारे साथी काम के सबका अपना मोल, हो जो संकट में साथ दे वो अमोल. बघूया
सारे साथी काम किए सबका अपना मोल. ओहो, चिराग चिरागनं काय गोलंदाजी हाताळले आहेत. सुंदर, याच्यापेक्षा सुंदर षटक नसेल. पहिला अवधूत, त्याच्यानंतर प्रतीक आणि आता चिराग. मागचे 3 षटकं आल्यात. या 3 षटकामध्ये फिशरमॅन दांडाखाडीनं आपली स्ट्रेंथ, आपली गोलंदाजीची ताकद दाखवली. ज्यावेळेला कॅप्टननं ज्यावेळेला संवाद साधला होता ना टॉस उडवताना, त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं काही मिस्टेक झाल्यात, आमच्या चुका झाल्यात पहिल्या मॅचमध्ये, पण त्या चुका दुरुस्त करून मिस्टेकमधून आम्ही शिकून या मॅचमध्ये येणार आणि अशा पद्धती बिलकुल हम आएंगे आएंगे और आन बान शान से आएंगे हे दाखवले टीम फिशरमॅन दांडाखाडी. 1 बॉल 8 रन. 1 बॉल आणि 8चा मॅच. सामना होता कुठे, सामना येतोय कुठे. 18 बॉल 24ची मॅच. ज्या वेळेला फलंदाज दाखल झाले होते स्वप्नील, आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर आता मॅचचं गणित दिसतंय. 1 बॉल आणि 8ची गरज. जिया पुन्हा एकदा तयार. जियासाठी अनप्लेएबल, विजयाचा शंखनाद, विजयाचा घवघवा किंगफिशर दांडाखाडी या संघासाठी. खूप जबरदस्त क्रिकेट, वेल प्ले, आणि कौतुक करावं लागेल संघाचं. जय हनुमानचं खऱ्या अर्थानं हार कोणालाही पसंत नसते, परंतु करावी लागते. आणि इथे आपण पाहू शकाल एवढा जवळचा मॅच, जसं आपण विश्लेषण देखील करतोय. आपण मॅच समरी पाहिली तर लक्षात येईल 46 धावांचा पाठलाग करायचा होता. एक क्षण वाटलं होतं का टीम